आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ज्येष्ठ पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध करत निपाणी येथे विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती व केंद्र सरकारकडे निवेदन पाठवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सांगितले की जंतर मंतर येथे सुरू असलेले आंदोलन हे केवळ एका घटनेपुरते मर्यादित नसून भ्रष्ट व्यवस्था, अन्याय आणि लोकशाही मूल्याच्या रक्षणासाठी सुरू असलेला शांततापूर्ण लोकसंघर्ष होता. अशा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सोनम वांगचुक यांना ताब्यात घेणे ही लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी घटना आहे. शिवाय वांगचुक यांना हटवले असले तरी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा लढा थांबणार नाही असे प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी मत व्यक्त केले. यावेळी असलम शिकलगार यांनी आपले मनोगत व्यक्त करून सरकारने केलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी बाबासाहेब मगदूम, डॉक्टर राजेंद्र बन्नवन्ना, मोहन गोसावी, अजीम शिकलगार, काशिम शिकलगार, विवेक कांबळे, अमित शिंदे, पॅथर सेना जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, गणू गोसावी, आनंद संकपाळ, जयराम मिरजकर, अशोक खांडेकर, प्राध्यापक NI खोत, प्राध्यापक नानासाहेब जामदार, प्राध्यापक RK दिवाकर, प्राध्यापक शरद कांबळे, प्राध्यापक प्रमोद कांबळे, प्रवीण सौंदलगेकर उपस्थित होते. SV न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. महात्मा गांधींनी चळवळ केली, त्यामुळे ब्रिटिश देश सोडून गेले. आम्हाला आज असं वाटायला लागले की दुसरी स्वातंत्र्य लढाई आम्हाला करावी लागणार आहे का? आज जेवढी बी दिल्लीमध्ये आंदोलन होत आहेत ते आंदोलन कसं मोडीत काढायचं? 2014 पासून जे आलेलं सरकार हे प्रत्येक आंदोलन मोडीत काढतंय. आज आम्हाला शंका आहे की ही हुकुमशाही आहे काय लोकशाही आहे, अशी ही शंका वाटायला लागली. आज सोनम वांगचुक यांचं जे उचलून नेलं त्या गोष्टीचा आम्ही लोकशाहीवादी लोक आज जे जमलेला आहे त्याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो व मानेसर यांना मी विनंती करतो की त्यांनी हे निवेदन तहसीलदार साहेबांना द्यावे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.